व्यापारी, शेतकरी, शेतमजूर तसंच अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील तहसील कार्यालयासमोर कुरेशी समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अय्यूब शेख यांनी। इंडस्ट्री अगर ये भाजपा इन के पिछवाड़े में दम है तो इन कंपनियों को बंद कर दिखाए। ये दलाली खाने वाले लोग हैं, ये धंधा करने वाले लोग हैं और ये सिर्फ गरीब और पिछड़े मुसलमान पर अत्याचार करते हैं। और बाबा साहेब अम्बेडकर का और संविधान बनाने वालों का मैं जितना चाहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ और उन्हें सलाम करना चाहता हूँ कि संविधान में आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हमें इसलिए दिया गया है ताकि हम फैल कर जुल्म के खिलाफ कह सकें। और मैं कुरेशी समाज हमारे भाइयों को कहना चाहता। धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरामध्ये व्यापारी असतील, अल्पसंख्याक समाजावरती होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी धरणं आंदोलन करण्यात आला होता। काय प्रामुख्याने मागणी होती आंदोलन करते आपल्या सोबत, काय प्रामुख्याने मागणी होती? आमचे मागण्या होते गोवंश कायदा रद्द करा आणि नवीन सलाटर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, महानगरपालिका असू द्या, नवीन सलाटर बांधून द्यावं शासनाने। आणि नवीन जे आहे कोंडवाडा जे जनावरांसाठी शासनातर्फे बांधून द्यावा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखले जनावरांना त्यांचे द्यावा आणि कुरेशी समाजाला अल्पसंख्याकांना महामंडळची स्थापना करून द्यावा, ही आमची विनंती महाराष्ट्र शासनानं राहिली। अशा पद्धतीने जी आहे मागणी होताना पाहायला मिळत आहे, काय कसं बघताय आंदोलनाकडे? हा जे आंदोलन चालू आहे सध्या महाराष्ट्र शासनाने जे कायदे केलेले आहेत, जे जटिल कायदे झाले आहेत, त्या कायद्यामुळे ठराविक एका समाजावरच अन्याय होत आहे। त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी फक्त हे कुरेशी समाजाचाच मोर्चा नसून त्या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक सर्वांचाच मोर्चा आहे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो। एकंदरीत पाहिलं तर भाजपमध्ये तुम्ही देखील पाठिंबा दिला होता, पुन्हा सरकारवरती टीका केली जाते, कसं बघताय? एकंदरीत हा प्रश्न कुठल्याही पक्षाचा किंवा गटातटाचा प्रश्न नसून आजचं हे जे आंदोलन आहे शेतकरी, व्यापारी आणि शेतमजूर, अल्पसंख्याक कुरेशी समाजाचं आंदोलन आहे, कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाही। आणि पक्ष त्या ठिकाणी असो, कुठला पक्ष किंवा कुठलं सरकार असं सांगत नाही की एखाद्या समाजावरती अन्याय केला पाहिजे। ठीक आहे, कुरेशी समाज आज त्यांचं गोवंश सोडून गाय किंवा बैल सोडून इतर जे त्यांनी बैल असेल, आपलं रेडा असेल, म्हशी असेल, हे कापून त्यांचा उदरनिर्वाहाचा त्यांनी पोटापर्यंतचा धंद्याचा त्यांनी प्रश्न करतायत। मग त्यांनी ते पण करायचं नाही का? मग आम्ही जर ठीक आहे असेल तर मग शासनाला आमची एक नव्याने मागणी करूया आपण की आम्ही सगळे धंदे बंद करू, आम्ही आमचे कापायचे सर्व धंदे बंद करू। कुरेशी समाजाचा एक सर्वे शासनानं करावा आणि त्या सर्वेनुसार प्रत्येक समाजाला 50,000 रुपये महिन्याला देत राहावं। कशालाही धंदा करतील लोक। तुम्ही आताच भाषणामध्ये म्हणला की मांसाहारी सर्व या ठिकाणी बंद केले पाहिजे, पोलीस प्रशासनाने आवाहन केलं। अगदी बरोबर आहे ना साहेब, चुकीचं नाही साहेब, अभ्यासपूर्वक बोलतोय। या राज्यामध्ये, या देशामध्ये, या गावामध्ये हजारो बकरे कापले जातात, हजारो कोंबडे कापले जातात, हजारो मच्छी क्विंटल मच्छी विकली जाते, ट्रेच्या टेम्पो बरोबर, ट्रक बरोबर अंडी ट्रेचे विकली जातात, तेव्हा मांसाहार दिसत नाही। शासनानं पशु हत्या कायदा केलाय, ही पशु नाही का? ही पशु हत्या नाही का? माझा दुसरा एक प्रश्न आहे की चोरून हरणी कापल्या जातात, हरण कापले जातात, ते हरण पोलीस प्रशासनाला एकदम खिलाफत चारल्यासारखं चारले जातात, काही पुढाऱ्यांना चारले जातात, काही लोकांना खावं, त्यावेळेस मांसाहार होत नाही का? हा माझा प्रश्न आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की हेही बंद झालं पाहिजे। नसल तर या कुरेशी समाज बांधवांनी जी मागणी केलेली आहे, जी संविधानाला अनुसरून मागणी केलेली आहे, संविधानिक मागणी, त्या मागणीकडे सरकारनं लक्ष द्यावं। एकंदरीत जिल्हाभरामध्ये हे आंदोलनकर्त्यामध्ये पाहता कुठेतरी युवकांमध्ये एक आक्रमक भूमिका पार पडताना पाहायला मिळते, तुमच्याकडे लक्ष केंद्रित केले जातं जिल्ह्याच्या माध्यमातून। आज कुरेशी समाजावर तुम्ही भक्कमपणे पाठीशी असता, कसं बघताय भाजप सरकार? मुळात पाहिलं गेलं, ज्या मागण्या घेऊन आम्ही रस्त्यावरती आलोय, कुरेशी समाज रस्त्यावरती आलाय, जी गोहत्या बंदी महाराष्ट्र शासनाकडून केली गेली ती खरं अंमलात आली आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। तुम्ही गोहत्या बंदीच्या नावाखाली जो धंदा माजवलाय, घरात समाजामध्ये जे द्वेष पसरवत आहे ते कुठं ना कुठं देशासाठी आणि राज्यासाठी घातक आहे
आणि हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे. एक भारताचा नागरिक म्हणून ही भूमी जी आहे ही महाराष्ट्राची भूमी आहे, ही साधू संतांची भूमी आहे, शिवरायांची भूमी आहे. तुम्ही एखादा कुठला तर कायदा करताय आणि एका समाजाला टार्गेट करताय, हे भूषणावं नाहीये. आणि ह्याच्यामुळं महाराष्ट्र अधोगतीकडे चाललंय, प्रगतीकडे चाललं नाही. आणि जे तुम्ही बीपच्या नावाखाली गो हत्या बंदी केलात, खरं पाहायला गेलं एक सर्वसामान्य लोक इतके दूधखोळे राहिले नाहीत. आज तुम्ही जे मोठे मोठे बीप कंपनी आहेत जे एक्सपोर्ट करतात, बाहेरल्या देशांमध्ये बीप एक्सपोर्ट करतात, त्यांच्यावरती तुम्ही बंदी का आणत नाही? सर्वसामान्यांनाच का वेठीला धरलं जातं? हा सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न आहे. आज यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. तुम्ही लोकांच्या रोजीरोटी बंद पाडून कशा प्रकारचं सरकार चालू पाहतात? तुम्ही शिवरायांचं नाव घेतात, फुलेंचं नाव घेतात, आंबेडकरांचं नाव घेतात. त्यांना जी लोकशाही अपेक्षित होती, त्यांना जी समाज व्यवस्था अपेक्षित होती, ती समाज व्यवस्था सध्या तुम्ही निर्माण करण्याचं बघत आहेत का? तर कदापि नाही. तुम्ही समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करताय, समाजामध्ये विष कालवण्याचं काम करताय. हे देशासाठी आणि राज्यासाठी घातक आहे. आणि ज्या बीप कंपन्याकडनं तुम्हाला फंड मिळतो, इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून तुम्हाला पक्ष निधी मिळते, तिथं तुम्हाला चालतं. आणि या सर्वसामान्य लोकांना तुम्ही वेठीस का धरता? हा सर्वात मोठा मूळ प्रश्न आहे. लोकांना तुम्ही धर्माच्या नावानं टार्गेट करू नका, त्यांच्या खानपानाच्या नावानं टार्गेट करू नका. भारताच्या संविधानानं सर्वांना तो अधिकार दिलाय, खाण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा, विचार करण्याचा सर्व अधिकार दिलाय. त्यांना ते टार्गेट करू नका असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे. आणि ह्या गोष्टी कुठं ना कुठं थांबल्या पाहिजेत. हेच प्रामाणिक हेतू आहे, हेच मागण्या घेऊन आम्ही आज अशा पद्धतीने जे आहे आंदोलनामध्ये आहे, मुस्लिमच नाही तर सर्व पक्षीय, सर्व जाती धर्माची या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देताना पाहायला मिळतंय. आपण एक हिंदू आहात, मुस्लिम समाजाचं आंदोलन पाहिलं तर कसं बघताय याकडे? मुळातच सांगायचं झालं तर हिंदू धर्मामध्येच नाही तर मुस्लिम धर्मामध्ये जसे कुरुशी आहेत तसे हिंदू धर्मामध्ये सुद्धा खाटीक आहेत. त्यांचाही हा व्यवसाय आहे. तर शासनाने जसं हिंदू धर्माला जर काही नियम करत असेल तर तो सर्वांना ते नियम सारखे असायला पाहिजेत. मुळात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, सत्ताधारी असणाऱ्या भाजप या पक्षाचे जे माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिलेले सध्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं एका हॉटेलचं बिल होतं. त्या बिलमध्ये बीफ नावाचा प्रकार होता. बीफचं कटलेट त्यांनी खाल्लेलं होतं. हेही काही वेळेस आपल्यासारख्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून समोर आलं होतं. तर या बाबतीत कुणी काही बोललं नाही. एवढंच काय तर मनोहर पर्रिकर जे काही भाजपचंच नेतृत्व गोव्याचं करत होतं, मणिपूरचे आहेत, आसाममध्ये आहेत, तर भाजपचे जिथं जिथं शासन आहे त्या ठिकाणी अगदी खुशाल केलं जातं. एवढंच काय तर ही व्यवस्था सांभाळणाऱ्या ज्यांना ब्राह्मण्यवाद चालवला जातो ना, तर ते त्यांच्या लग्नामध्ये पिठाची गाय करतात, कणकेची गाय करतात, ते कापून त्या अन्नात टाकतात आणि मगच ते त्यांची भोजन व्यवस्था करतात. तर हे साफ चुकीचं आहे. यामुळे कुरुशी बांधवांनो होत असलेल्या अन्यायामध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत. काही असू दे, आम्ही त्यांच्या कायम सोबत आहोत. पाहायला गेलं तर यामध्ये जे आहे आरपीआय देखील सामील झालेली आहे. आरपीआयच्या माध्यमातून देखील पाठिंबा देण्याचा काय भावना आहे सरकारबद्दल? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो मुस्लिम बांधवावर अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत.